एकदा काय झाले ना, मी आणि माझी मैत्रीण स्कूटीवरून चाललो होतो. तेव्हा एका सिग्नलसाठी तिने स्कूटी थांबवली. तिथे एक 19-20 वर्षाची मुलगी लहान बाळाला हातात घेऊन पैसे मागायला आली. हो, तुम्हाला समजलं असेल की आता मी कोणाबद्दल बोलतेय. हो, ती लोक जे रस्त्यावर भीक मागत असतात. मला त्या लहान बाळाची दया येत होती, म्हणून मी पर्समधून पैसे काढणारच. तेवढ्यात माझ्या मैत्रिणींनी मला थांबवलं आणि विचारले की काय करतेस. मला थोडंसं विचित्रच वाटलं की त्याला हे सगळं दिसत असून पण ती असं विचारतीये. नंतर ती असं म्हणाली की या लोकांवर दया दाखवून काहीच उपयोग नाही. तरी पण मी ऐकायला तयार नव्हते. मी ठरवलं की ठीक आहे, मी पैसे नाही देत, पण त्या बाळासाठी, त्या लहान मुलासाठी एखादं दुधाचं पॅकेट विकत घेऊन देऊ शकते. म्हणून मी आणि ती मुलगी जी पैसे मागत होती तिला घेऊन एका दुकानावर गेले. तिथे एक दुधाचं पॅकेट घेतलं आणि तिच्या हातात दिलं. पण हे सुद्धा माझ्या मैत्रिणीला आवडले नव्हते. सिग्नल सुटल्यानंतर तिने स्कूटी पुढे नेली आणि पुन्हा U-टर्न घेतला आणि मला सांगितलं त्या हातात बाळ असलेल्या मुलीवर लक्ष ठेवायला. आणि मी जे बघितलं त्यामुळे या भीक मागणाऱ्या लोकांवरचा माझा तर विश्वासच उडाला. मला वाटलं ती मुलगी ते दूध पॅकेट घरी घेऊन जाईल, गरम करेल आणि मग बाळाला देईल. पण तिने तसं नाही केलं. तिने ते दूध पॅकेट तिच्या पिशवीत टाकलं आणि ती पुन्हा लोकांकडे पैसे मागू लागली, त्याच रडत्या बाळाला दाखवून. म्हणजे ते बाळ दाखवून तिला फक्त पैसेच हवे होते. हे जे भीक मागणारे लोक आहेत ते दिवसाचे 3 ते 4 हजार रुपये कमवतात. ॲक्च्युली ह्यांचं काम भीक मागणे नाहीच आहे. यांचं काम आहे स्वतःला त्रास देणे. थंडी, गरमी, पावसाळ्यामध्ये स्वतःला तडपवणे हे काम आहे यांचं. ज्यामुळे त्यांना बघणाऱ्या व्यक्तीला त्यांची दया येईल आणि भीक म्हणून काही पैसे मिळतील. आणि पैसे मिळवण्यासाठी हे लोक अगदी खालच्या थराला जातात. जसे की लहान बाळाला रडवणे, त्यांना दिवसभर उपाशी ठेवणे, लहान बाळा चोरणे आणि लहान मुलांना उपाशी ठेवून भीक मागायला लावणे. ह्या गोष्टी पोलिसांना सुद्धा माहीत आहे. पण जोपर्यंत हाय प्रोफाईल श्रीमंताचं बाळ चोरीला जात नाही ना, तोपर्यंत या गोष्टींची दखल घेतली जात नाही. या गोष्टींवर ॲक्शन घेतली जात नाही. यावरून हे सिद्ध होते की भीक मागणे यांच्यासाठी सक्ती किंवा बळजबरी नाही आहे, तर या लोकांची मर्जी असते. माझ्या तर हेही ऐकण्यात आले आहे की एखादा व्यक्ती जेव्हा भीक मागणाऱ्या लोकांना खाण्याच्या स्टॉलवर किंवा खाण्याच्या दुकानात जेव्हा घेऊन जातो तेव्हा ही लोक बरोबर महागातली वस्तू मागतात. म्हणजे तो व्यक्ती खातोय 10 रुपयाचा वडापाव, पण या लोकांना हवी आहे 50ची मिसळ. एखादा व्यक्ती जर तुम्हाला काही खायला देत आहे तर त्या व्यक्तीविषयी तुम्हाला आभार मानले पाहिजेत, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर इकडे सगळं उलटेच असते. हे भीक मागणारे लोक ते नसतात जे गरीब असतात. कारण गरीब लोकांना सरकार फ्रीमध्येच अन्नधान्य, रेशन वगैरे सगळं देतात ना, मग त्यांना रस्त्यावर भीक मागण्याची गरजच नसते. ही ते लोक असतात ज्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड काहीच नसते. कारण यासाठी त्यांचे परिवारच नसतात. अर्ध्यापेक्षा जास्त मुलं तर यांनी किडनॅप केलेली असतात, ज्यांना दाखवून हे लोक भीक मागतात. ज्यांना लहान मुलं चोरता येत नाहीत ते त्यांना जन्म देतात की पुढे जाऊन त्यांच्या नावावर भीक मागितली जावी म्हणून. आणि हे सगळं कशासाठी, तर फक्त त्यांचा भीक मागण्याचा धंदा बंद होऊ नये यासाठी. जेव्हा त्यांच्यातली स्त्री प्रेग्नेंट असते तेव्हा तिला रस्त्याच्या बाजूला बसवून भीक मागितली जाते. आणि जेव्हा डिलेवरी होते तेव्हा बाळ कडेवर घेऊन भीक मागितली जाते. आणि हे तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत हे बाळ 3 ते 4 वर्षाचं होत नाही. तर या बाळांना दिवसभर उपाशी ठेवले जाते. त्यामुळे त्यांचे हाल होतात, रडतात आणि ते दाखवून पैसे मागतात. जेव्हा ते बाळ 3 ते 4 वर्षाचे होते तेव्हा त्याला बिना चपलेचे सोडून दिले जाते भीक मागण्यासाठी. यानंतर 4 वर्ष ते थोडे तरुण होईपर्यंत यांना भीक मिळते आणि त्यानंतर अपंग असल्याचं नाटक करतात भीक मिळवण्यासाठी. हे जे लोक भीक मागतात तो पैसा नक्कीच श्रापित असणार आहे. कारण या पैशाने ते कधी स्वतःचा परिवार नाही ना करू शकत. कारण यामुळे ते कधी सुखी राहू शकत नाहीत. यांचे रुटीन हेच असते की सकाळी भीक मागणे, दुपार ते रात्र दारू पिऊन पडणे आणि पुन्हा सकाळी भीक मागणे. असं नाही की मी हे तुम्हाला पहिल्यांदा सांगते, हे सगळं आपल्याला माहीत आहे.
तरी पण आपण यांना भीक म्हणून पैसे देतोच ना. आपण पैसे देतो, ते दारू पितात. म्हणजे आपण दिलेले पैसे हे पुण्याच्या कामाला लागत नाहीत. आणि ॲक्च्युली जे लोक मेहनत करत आहेत त्यांच्यासोबत आपण बार्गेनिंग करत असतो. जसे की एखादा शेतकरी बाजारामध्ये एखादी भाजी 20ला देत असेल तर आपण त्यांना म्हणतो की 10ची द्या. हे बरोबर आहे का? ते त्यांचे हक्काचे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत. माझे इतकेच म्हणणे आहे की आपण जर मेहनतीने पैसा कमवत असू तर त्यामधला 1 ना 1 रुपया योग्य मार्गी लागतोय ना, याचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या देशात खूप भिकारी आहेत आणि आपल्या सरकारजवळ खूप पैसाही आहे. आपले सरकार या लोकांना पैसे देऊन मिडल क्लासच्या कॅटेगरीमध्ये आणू शकतात. पण सरकारला हे माहीत आहे की या लोकांना किती जरी पैसा दिला तरी सकाळ उठून हे लोक भीक मागणारच. आपल्याकडे तर म्हणच आहे ना, भिकाऱ्याला सोन्याची वाटी जरी दिली तरी तो भीकच मागणार. कारण या लोकांना लहानपणापासून काम करण्याची सवयच लावलेली नसते. जसे की आपले आईवडील आपल्याला नेहमी सांगत असतात अभ्यास करण्याविषयी, मेहनत करण्याविषयी. आपण आपल्या घरातल्यांना मोठ्यांना काम करताना, मेहनत करताना आणि पैसे कमवताना बघितलेले असते आणि आपल्याला सुद्धा योग्य ते शिक्षण देऊन मेहनत करायला शिकवलेली असते. त्यामुळे आपण मेहनत करून पैसे कमवू शकतो. यामुळे आपल्यावरती संस्कार झालेत की पैसे कमवायचे असेल तर काम करावे लागेल. जेव्हा एखादं मिडल क्लास कुटुंब गरीब होतं ना, तेव्हा ते स्वतःचं घर सोडून भाड्याच्या घरात येतात आणि त्याहीपेक्षा त्यांचे हाल झाले ना तर ते स्वतः झोपडी बांधून राहतात. पण भीक कधीच मागत नाहीत. स्वतः मेहनत करून खात असतात. आणि जे भिकारी असतात ना ते आयुष्यभर भीकच मागतात. कधी अपंग आहे असं दाखवून तर कधी म्हातारे आहे असं नाटक करून. आपल्या देशात काही भागात सरकारने स्कीम पण आणली होती. यामध्ये ज्या लोकांकडे काम नाही त्या लोकांना सरकार काम देते आणि त्या बदल्यात सरकार त्यांना मोबदला म्हणून पैसेही देतात. पण बऱ्याचदा सरकारकडे काही नवीन प्रोजेक्ट नसतात. मग सरकार त्या बेरोजगार लोकांना ट्रकमध्ये भरून सरकारी जमिनीवर सोडतात आणि त्यांना आदेश देतात खोदकाम करण्यासाठी. जमीन खोदून झाल्यावर पुन्हा ती जमीन भरण्यासाठी आदेश दिला जातो. कारण त्या लोकांना घरात बसून फुकट खाण्याची सवय लागू नये म्हणून. मी असं म्हणत नाही आहे की भीक देऊ नका. एखादे आजी आजोबा असतील तर त्यांना खायला पाणी नक्की द्या. पण जे स्वतःचा हाल करतात, लहान मुलांचे हाल करतात, यांना पैसे देताना थोडा विचार करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचेही काही अनुभव असतील तर मला ऐकायला आवडतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खुश राहा, पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्य मस्त जगा. थँक्यू.